जगातली सगळ्यात मोठी घडामोड, ज्याच्याकडे अख्ख्या जगाचं लक्ष आहे, जवळजवळ महायुद्ध संपवण्यासंदर्भात अमेरिका, इस्रायल, इराण हे 3 राष्ट्र आणि इतर काही प्रमुख राष्ट्राचे लोक इस्लामाबाद टॉक म्हणून जो काय करार होतोय तिकडे आले. पण आश्चर्य वाटलं की त्या संदर्भात जे स्वागताचे होर्डिंग्स आहेत किंवा प्रसिद्धीची जे मटेरियल, त्याच्यावरती तिकडल्या प्रधानमंत्र्याचा फोटो नाही, तिकडल्या इतर राजकारण्यांचे फोटो नाही. एक आदर्श असं चित्र दिसलं पाकिस्तानमध्ये खास करून. जर अशा प्रकारचा इव्हेंट भारतामध्ये असता तर काय असतं, सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी होर्डिंग लावली असते. सगळ्यात आधी असं कमळ वगैरे टाकून, मग मोदी, मग तिकडला आमदार, तिकडला खासदार, आणि अख्खं रंगून टाकलं जणू काही टॉक आम्हीच करतो आहोत. ब्रिक्स असेल, काय ते G20 वगैरे ते असेल. मुंबईमध्ये मध्यंतरी ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर आले, आणखीन काही जागतिक नेते आले. मला आश्चर्य वाटलं. त्यांच्या स्वागताचे बोर्ड एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, देश स्वागत करतो आहे. जणू काय ते ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर शिंदे गटामध्येच प्रवेश करणार होते BKCमध्ये जाऊन. आणि मोदी, काही भान ठेवलं पाहिजे. ज्या पाकिस्तानला आपण अशिक्षित अडाणी म्हणतो, त्या पाकिस्ताननी भान काय असतं जागतिक घडामोडीत ते दाखवलं. म्हणून मी माझ्यासारख्या अनेकांनी इस्लामाबाद टॉक हे तेवढ्यापुरतंच घेऊन, त्याला राजकीय पक्षीय रंग न देता, त्याचं श्रेय न घेता, पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी कशा प्रकारे ते सगळं चित्र उभं केलं, ते भारतीय लोकांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. किंवा मग पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी मोदींकडून शिकलं पाहिजे की अशा घडामोडीमध्ये स्वतःचीच होर्डिंगबाजी कशी करावी. असं आपला आणखीन एक ट्विटद्वारे आपण इशारा दिला की ऑपरेशन टायगरचं वृत्त देणाऱ्या वृत्तपत्र आणि पत्रकारावर आपण कायदेशीर कारवाईचा इशारा दिलेला. हा खरं आहे. वारंवार खासदारांची फोटो आणि नावं टाकली जातात, ही त्यांची मानहानी आहे. हे पक्ष सोडणार, हे शिंदे गटाला मिळणार, एवढे फुटतायत. एका वृत्तपत्रानं मुंबई मिरर नावाच्या 8 खासदारांचे फोटो टाकले. त्यांना काय मान सन्मान प्रतिष्ठा आहे की नाही, स्वाभिमान आहे की नाही, त्यातल्या बहुसंख्य खासदारांनी त्याचा इन्कार केला. त्यांची मानहानी झाली, त्यांच्या प्रतिष्ठेला, त्यांच्या इब्रतीला धक्का बसला. तुम्ही कोण ठरवणार हे चाललेत किंवा ते चालले, त्या सुपाऱ्या कोणाच्या? ही कुठली पत्रकारिता आहे? या वृत्तपत्रावरती कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. त्यांना कायदेशीर नोटीस गेलेली आहे, त्यांना माफी मागावी लागेल. नाही, मी वारंवार सांगितलं तुम्हाला. हा प्रश्न तुम्ही मला 5व्यांदा विचारताय. 5व्यांदा मी त्याला डिनर डिप्लोमसी मानत नाही. एका केंद्रीय मंत्र्याने जेवण ठेवलं, त्याला सगळे खासदार गेले. उलट रोहित पवारांनी ट्विट केलं आणि म्हणतात की पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्याच एका मोठ्या पक्षाकडनं मित्र पक्षांची शिकार होणार आहे, ही पक्की माहिती आहे असं त्यांनी म्हटलंय. त्यासोबत त्यांनी खराब प्रकरण हे असंच बाहेर आलं नाहीये, तर ठरवून आणलं असं देखील ते ट्विटमध्ये म्हणतात. मी स्वतः सुरुवातीला सांगितलेलं आहे, खरात बाबाचं प्रकरण साधं नाहीये, त्याला राजकीय अँगल आहे. खरात बाबाच्या स्टेटमेंटमध्ये पोलिसांनी ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत किंवा ज्या उगाळून घेतलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या. जसे कोण किती मिनिटं बोललं, कोणाशी बोललं, हे अत्यंत गोपनीय माहिती असते. पण मुख्यमंत्री कार्यालयांच्या मदतीनं ती माहिती बाहेर आहे. कोणाला तरी ती माहिती बाहेर काढायची आहे की खराशी कोणते नेते कधी किती मिनिटं किती वेळा बोलले, ही अत्यंत गोपनीय माहिती आहे. CDR वगैरे वगैरे वगैरे.
ती कुणाशी कोणाच्या व्हॉट्सअपवरती सहज पाठवत नाही. मला जे काय कळतं, जी का आम्ही इतके वर्ष पत्रकारिता आणि राजकारणामध्ये काम केलेलं आहे त्यानुसार ही माझी माहिती आहे. सीडीआर मला मिळणार नाही, मी खासदार आहे इतके वर्ष, मला कोणी देणार नाही किंवा माझ्या व्हॉट्सअपवर कोणी पाठवणार नाही. ज्याच्या हातामध्ये सूत्र आहे ते गृहमंत्रालय किंवा मुख्यमंत्री, त्यांच्या मदतीशिवाय सीडीआर तुम्हाला मिळू शकणार नाही. त्याच्यामुळे जे ते म्हणतायत ते सत्य आहे की खरात बाबाच्या माध्यमातून अनेक गोष्टी उघड केल्या जातात. खराच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार कोणाची करायची असं रोहित बघा, पवारांना खरात संकेत द्यायचे. एक शिकार लक्षात कोणाची होणार? बघा, खरातचे खांदे म्हणजे काय असे महान खांदे नाही आहेत, एका ढोंगे बुवाचे खांदे आहेत. पण या ढोंगी बुवाच्या पायाशी चरणाशी बसून फडणवीस मंत्रिमंडळातले काही मंत्री, राजकारणी, अधिकारी जे का उपद्व्याप करत होते त्याची माहिती समोर आली तर आपोआप सगळ्यांचे बळी जातीलच. फडणवीस हे देवेंद्र फडणवीस हे अशा बाबतीमध्ये त्यांचा तो छंद आहे बळी घेणं हा. सुधाकरराव नायकांचं एक वाक्य होतं, शिकार टप्प्यात आले की बार उडवायचा. फडणवीस म्हणजे सुधाकरराव नाईक नाही, पण त्यांना अशा प्रकारच्या शिकारीचा नाद आहे. सरकारकडे अनेक पुरावे आहेत, जेलमध्ये आयुष्यभर राहतील असे पुरावे सरकारकडे आहेत. कोणाचे? खरात संदर्भात बघा, आता खरात हा विषय मागे पडला आणि खराच्या माध्यमातून जे शिकार होणार आहे ते विषय महत्वाचे आहे. खराचं काय होणार आहे सगळ्यांना माहिती आहे. खरात फाशीवर जाईल, खरातला जन्मठेप होईल, या सगळ्या गोष्टी सोडून द्या. खरात फाईल्समधून ज्या गोष्टी पुढे येणार आहेत किंवा ज्या कागदावरती उतरलेल्या आहेत पोलीस तपासात, जे अत्यंत गोपनीय अद्याप तरी आहे, त्यानंतर जी वादळ येणार आहे ते महत्वाचं आहे. SIT-मध्ये तक्रार केलेली आहे बीडच्या एका व्यक्तीने की सुमित्रा पवारांच्या जीवाला धोका आहे. नाही, ठीक आहे, बोला. छगन भुजबळांचं क्या है उसमें? इस्लामाबाद टॉक्स हो रहा है पाकिस्तान में, विश्व के लिए बहुत महत्वपूर्ण, और पूरा विश्व जहां देख रहा है इस्लामाबाद में क्या हो रहा है. क्या युद्ध रुकेगा? क्या सीज फायर की अवधि बढ़ेगी? क्या समझौता होगा? लेकिन एक बड़ा इवेंट, एक बड़ा वर्ल्ड इवेंट इस्लामाबाद में होने के बावजूद भी वहाँ के जो प्रधानमंत्री जी ने या उनके सरकार ने जो पब्लिसिटी किया है इस्लामाबाद टॉक, देखने लायक है. किसी भी होर्डिंग्स या बैनर पर प्रधानमंत्री का या किसी मंत्री का या किसी राजकीय नेता का फोटो नहीं है. हाँ, अगर हमारे यहाँ ये इवेंट होता तो क्या होता? सबसे पहले वहाँ के लोकल बीजेपी के लोगों के फोटो लगते, कमल का फूल आता, जैसे कि ये कमल के फूल से ही ये सब कुंज विहारी निकले हैं. हाँ, फिर ये पूरे एयरपोर्ट से लेकर जहाँ तक ये गेस्ट जाएंगे होटल या आसपास, वहाँ पूरा वो रोड्स पूरा भर देते बीजेपी बीजेपी बीजेपी, मोदी मोदी मोदी. मुंबई में बीच में आए थे ब्रिटेन के प्राइम मिनिस्टर और कुछ लोग आए थे, तो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उनके पार्टी के लोग, इतने बड़े बड़े होर्डिंग. यार आपके संबंध क्या है? ये एक नेशनल इंटरनेशनल इशू है, आप स्वागत कर रहे हो उनको, इसलिए बोला आप जाकर देखिए. इस्लामाबाद टॉक चल रहा है, पूरा वर्ल्ड देख रहा है वहाँ क्या हो रहा है. किसी एक राजनेता का फोटो वहाँ नहीं है, ना प्रधानमंत्री का, ना किसी मंत्री का, ना सत्ताधारी पार्टी का. हमारे यहाँ तो पूरा तमाशा बना देते हैं लोग. देखिए, और 12 दिन बाकी है. मुझे लगता है 2 वीक्स का सीज फायर का जो मुदत है, और 12 दिन 13 दिन बचे हैं ना, 10 दिन बचे हैं ना. मुझे ऐसा लगता है टॉक फेल नहीं होगा, ये बातचीत आगे चलती रहेगी और डेफिनेटली उससे कुछ ना कुछ हल निकलेगा. अमित शाह का बदला ये बयान आया हुआ है, आप किस तरह से देखते हैं? क्या बदला? अमित शाह ने कहा है बदला लेंगे. किसका बदला लेंगे? किसका बदला लेंगे? आपके हाथ में आवा है क्या? जब तक आपके पास सत्ता है, ईडी सीबीआई है, पुलिस है, तब तक आप ये भाषा करते रहेंगे.
ये कोई एक सभ्य गृह मंत्री की भाषा नहीं है। ये भाषा किसकी है? ये भाषा गुंडे की है। राहुल गांधी ने कहा है कि बीजेपी और आरएस संविधान को खतरा है सबसे बड़ा, इस बात में क्या कहेंगे? क्या कहेंगे? राहुल गांधी सच बोल रहे हैं ना। हम देख रहे हैं देश में क्या चल रहा है। जिस तरह से पश्चिम बंगाल में लाखों लोगों का वोटों का अधिकार खत्म कर दिया, ये संविधान को खतरा है। आप विशिष्ट जाति धर्म के लोगों को वोट नहीं करने देते, जो इस देश के अधिकृत नागरिक है। ये खतरा है, संविधान का खतरा है। संविधान के खिलाफ आप काम करने जा रहे हैं। अहो सर, फडणवीस म्हणतात की पवारांचा आणि वारकरी विचारांचा काही संबंध नाही. ठीक आहे, तुमचा संबंध आहे ना. या देशामध्ये किंवा या जगामध्ये फक्त देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांचाच हिंदुत्वाशी संबंध आहे. बाकी सगळे लोक बाहेर जन्माला आले. फक्त भारतीय जनता पक्षाचे लोकच हिंदुस्थानात हिंदू म्हणून जन्माला आले असं त्यांना म्हणायचं आहे. बाकी आम्ही सगळे जे लोक आहोत, आम्ही सगळे ज्यांनी या महाराष्ट्रात हिंदुत्व रुजवलं आणि हिंदू म्हणून देवेंद्र फडणवीसांनाही जगायला शिकवलं बाळासाहेब ठाकरेंनी, ते आम्ही काही आता आमचं काय काम नाही. आता ते शंकराचार्य आहेत, ते शंकराचार्य आहेत ना. आता ते आपापल्या मठात बसून हिंदुत्वाचा विचार जो मांडतात, जो काय मांडतात आपल्याला माहिती आहे. ते जे हिंदुत्व मांडतात ते हिंदुत्व नाही. त्यांचं हिंदुत्व खराचं हिंदुत्व आहे. भाजपचं हिंदुत्व आहे खराचं हिंदुत्व आहे. भाजपचं हिंदुत्व तो कोणी अजून एक बुवा पकडला नाही, येंदे काय फंदे एरंडे, त्यांचं हिंदुत्व आहे जे आम्ही कधीच स्वीकारलं नाही. चला, थँक्यू.